महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रभारी म्हणून माजी मंत्री आणि आमदार संजय कुटे आपल्यासोबत आहेत. संपूर्ण क्षेत्रामध्ये संपूर्ण प्रभागामध्ये पालकमंत्री आणि विविध मंत्र्यांची सभा लावणारे कुटे साहेब काय म्हणणार, काय चित्र आपल्याला बघायला मिळतात मतदानाचे? अतिशय उत्साहामध्ये आज मतदान होत आहे आणि मी पाहतोय, आम्ही सकाळून गोंडे साहेबांनी आम्ही फिरतोय पूर्ण अमरावतीमध्ये. एक चांगलं वातावरण भारतीय जनता पार्टीसाठी, अतिशय सकारात्मक वातावरण हे लोकांमध्ये आहे. तशीही अमरावती शहर जे आहे, जी जनता जनार्दन मायबाप ती भारतीय जनता पार्टीच्याच मागे आहे. परंतु मागच्या काही गडबडीमुळे थोडा संभ्रम होता, पण तो आता क्लिअर झालेला असल्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे मोठ्या प्रमाणात लोकांचा कल आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की या अमरावती महानगरपालिकेमध्ये आम्ही पूर्ण बहुमतामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता बसू. फक्त विनंती एवढीच आहे माझ्या मतदार बंधू भगिनींना, या लोकशाहीचा उत्सव आहे, त्यामुळे आपण जास्तीत जास्त मतदान कोणी घरी न राहता हे मतदानाचा हक्क बजावा, एवढी नम्र विनंती मी करतो. काल काही मतदारांना आमिष सुद्धा दाखवण्यात आलं, महादेवखुरीमध्ये काही पैसे सुद्धा पकडले, परंतु याचा फरक काही मतदारावर. हे बघा की महादेवखुरीमध्ये असेल, बऱ्याच ठिकाणी 2-3 ठिकाणी घटना घडलेल्या आहेत आणि ते पैसे कोणी वाटप, कोणाचे पैसे, सगळं आपल्या चॅनलवर आणि सगळ्या मीडियामध्ये आलेलं आहे. हा पैशाचा ज्या प्रकारे उत्पाद करून लोकांना विकत घेण्याची ज्या पद्धतीनं काही लोकांची स्ट्रॅटेजी असते, मला वाटतं की मतदार त्या गोष्टीला भुलणार नाही. मतदार हा देवेंद्रजी फडणवीस आणि बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाने महानगरपालिकेत विकास आणि सुरक्षित अमरावती यासाठीच मतदान करेल, मला माझा पूर्ण विश्वास आहे. शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे पहिले युतीचा विषय होता, परंतु युती न करण्याचा डिसिजन जो आपण घेतला, आता वाटत आहे की तो यशस्वी ठरणार. हे बघा की राजकारणामध्ये या घडामोडी चालत असतात, परंतु अमरावतीकर जनतेची मनोमन इच्छा होती की भारतीय जनता पार्टीनं स्वबळावरच लढवावं, जेणेकरून आम्हाला एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टीला होईल. हा जनतेचा विश्वास आणि जनतेची नाळी पाहून त्यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला. 100% भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमतामध्ये अमरावतीमध्ये महापौर बसेल. अमरावती महानगरपालिकेमध्ये 100% भारतीय जनता पार्टीचाच महापौर बसणार, या प्रकारचा विश्वास हा आमदार संजय कुटे यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे भाजपाने युती केली नाही, म्हणजेच कार्यकर्त्यांमध्ये आणि भाजपाचे जे मतदार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हा विश्वास होता की भाजपाने एकटी निवडणूक लढावी आणि आता यामध्ये यश मिळणार, याचा विश्वास आमदार संजय कुटे यांनी व्यक्त करत महापौर भाजपाचाच राहणार या प्रकारचा विश्वास व्यक्त केला.